श्री काशीखंड कथासार अध्याय 49 काम्यकवन शिवालय तीर्थ व घृणेश्वर कथानक। षडानन म्हणाला, काम्यकवनात पिताश्रींना राहायला आवडत नसे, त्या वनाला काम्यकवन हे नाव कसे पडले या बाबतीची कथा तुम्हाला सांगतो। एकदा उमा व महादेव काम्यकवनात सारीपाट खेळत होते। शिवानीने सर्व डाव जिंकले। पिताश्रीजवळ काहीही शिल्लक राहिले नाही। तेवढ्यात तिथे नारायण नारायण असा जयघोष करीत देवर्षी नारदमुनी आले। शिवानी महादेवास म्हणाले, स्वामी, मी सर्व डाव जिंकले, आता तुमच्याकडील सर्व वस्तू मला द्या। पिताश्री म्हणाले, मी विश्रांतीसाठी खेळ थांबवला होता, खेळ अजून संपला नाही, मी तुला काहीही देणार नाही, तू जर पुन्हा खेळलीस तरच देईन। शिवानी म्हणाली, मी त्रैलोक्य स्वामिनी आहे, मला कोणीही अडवू शकत नाही। तिने आपल्या मैत्रिणींना बोलावले व पिताश्रीच्या गणांजवळचे कुबेर, शैल्य, नंदी वगैरे सर्वांचे धन, वस्त्र, आभूषणे सर्व काही हिरून घेतले। शिवानीने साहस पाहून नारदमुनीला आनंद झाला। ते आनंदाने नाचू लागले व महादेवास चिडू लागले। त्यामुळे महादेवाचा क्रोधाग्नी प्रज्वलित झाला। त्यांनी धनुष्य, भाते, त्रिशूळ, डमरू, मृगासन इत्यादी सर्व काही फेकून दिले। काशी सोडून पिताश्री दक्षिणेकडे गेले। गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर सह्याद्रीत जाऊन राहिले। शिवानीस वाईट वाटले। तिने नारदमुनींना याबाबत सल्ला विचारला। देवर्षी म्हणाले, उमा, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। नीलकंठ अरण्यात तप करीत आहे, तू मनमोहक भिल्लिनीचा वेश घे व महादेवाचा कामाग्नी प्रज्वलित कर, सर्व काही व्यवस्थित होईल। शिवानीने मनमोहक भिल्लिनीचा वेश धारण केला। पार्वतीचे लावण्य पाहून उमा, रंभा, मेनकासुद्धा अचंबित झाल्या। पार्वती महादेवाकडे गेली, त्यामुळे वसंत ऋतू होता। शिवानीने तेथे मनमोहक नृत्य करण्यास प्रारंभ केला, त्यामुळे शंकराच्या ध्यानात व्यत्यय आला। त्यांनी नेत्रकमल उघडले। पार्वतीच्या नेत्रकटाक्षामुळे शिव घायाळ झाला। ते भिल्लिनीस म्हणाले, हे सुंदरी, तुझे अलौकिक लावण्य रूप पाहून माझ्या कामाग्नी प्रज्वलित झाला आहे। तुझ्यापेक्षा सुंदर स्त्री स्वर्गात सुद्धा सापडणार नाही, माझ्या कामेक्षा पूर्ण कर। भिल्लिनी म्हणाली, सदाशिवा, तू मला प्रथम वचन दे, तू मला सोडून जाणार नाहीस व तुझ्याजवळ असणाऱ्या पार्वतीवर रागावणार नाहीस। त्यानंतर शिवपार्वतीचे भिल्लिनीचे मिलन झाले। महादेवाने दिव्य दृष्टीने ओळखले की ही भिल्लिनी म्हणजेच आपली धर्मपत्नी आहे। त्यानंतर शिवपार्वती त्या वनात 100 वर्ष राहिली। शिवानी पिताश्रींना म्हणाली, आपली कामक्रीडा दुसऱ्या कोणत्याही पुरुषाने पाहू नये। त्यामुळे चंद्रशेखरने शाप दिला, जो कोणी या काम्यकवनात प्रवेश करेल तो स्त्रीरूप होईल, त्यांचे पुरुषत्व नष्ट होईल। अनेक वर्ष तिथे राहिल्यानंतर शिवानी कैलास पर्वतावर येऊ लागले। वाटेत शिवानीस तहान लागली, तेव्हा सदाशिवाने त्रिशूळ भूमीत खुपसला, त्यामुळे पाताळातून भोगावतीचे शुद्ध जल वर आले। हे जल प्राशन करून पार्वतीचे ताण भागले। तेथेच एका नूतन शिवालयाची स्थापना केली। त्रिशूळाने भूमीवर रेषा आखून पिताश्रींनी त्या तीर्थाला तट बांधला। शिवानी हातात कुंकवाचा करंडा घेऊन व त्या पाण्याने ते भिजवून कपाळी लावू लागली, तेव्हा त्या कुंकवाचा आकार बरोबर शिवलिंगाप्रमाणे झाला। शिवानीने तो नीलकंठास दाखविला। कुंकू करकमलावर घासताना हे शिवलिंग तयार झाले, म्हणून त्याचे नाव घृणेश्वर असे ठेवले। हे लिंग पाताळात होते। त्रिशूळाबरोबर ते वर आले व त्याच्यासह जल आले, असे पिताश्रींनी मला सांगितले होते। घृणेश्वर व शिवालय
तीर्थ यांचे महात्मा काशी विश्वेश्वर, विश्वनाथ व पापभंगा नदी गंगा नदीपेक्षा जास्त झाले। तेव्हा सर्व देवांनी सभा भरवली। त्या सर्वांनी पिताश्रींना विनवणी करून इला, गंगा व गोदावरी यांचा संगम घडविला। काम्यक वनाला शाप मागे घेण्यास सांगितला। तिथे फक्त कावड्यांना येण्यास मनाई केली। पुढे देवांनी महादेवाच्या आज्ञेनुसार घृणेश्वराचे शिवलिंग व शिवालय तीर्थ पृथ्वीमध्ये गुप्त केले। कारण काशी क्षेत्रा एवढे त्याला महत्त्व प्राप्त झाले, तर काशीमधील विश्वनाथाची आराधना कोण करणार? कार्तिकेय म्हणाला, गोदावरीच्या उत्तर तीरावर प्रतिष्ठा नावाची निर्गम्य पुण्य नगरी आहे। ती कथा तुम्हाला सांगतो। या अध्यायात श्रवण केल्याने मृत्यूनंतर शिवलोक मिळतो। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।